अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळा समोरील ब्रिज पुलामध्ये मालवाहू ट्रेलर घुसून झालेल्या अपघात सुदैवाने जीवितहानी टळली। मात्र ट्रेलरचे मोठे नुकसान झाले। हा अपघात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून इलेक्ट्रिकल मोठ्या कॉईल घेऊन बेंगलोरच्या दिशेने हा ट्रेलर जात होता। शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चालक नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळा शेजारी असणाऱ्या ATM मधून पैसे काढण्यासाठी ट्रेलर रस्त्याकडेला हँडब्रेक लावून खाली उतरला होता। त्याचवेळी ट्रेलरचा हँडब्रेक निसटला। हा अवजड ट्रेलर उतारावरून 200 फूट पुढे सरकला आणि थेट पुलाच्या बांधकामामध्ये जाऊन घुसला। या भीषण धडकेत ट्रेलरचा ऑक्सेल बार तुटून गाडीचे प्रचंड नुकसान झाले। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी गाडीचा क्लीनर केबिनमध्ये झोपलेला होता। सुदैवाने या अपघातात त्याला कोणतीही दुखापत झाली नाही। रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक काहीशी तुरळक होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। जर हा प्रकार रहदारीच्या वेळी घडला असता तर मोठी जीवितहानी झाली असती। सध्या महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपुलांची आणि रस्ते दुरुस्तीचे कामे सुरू आहेत। यामुळे नागाव फाटा परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे। या अपघातामुळे रात्रीपासूनच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। शिरोली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।